गेल्या 53 वर्षाहून अधिक काळापासून कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही। हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। यामध्ये कुणालाही ग्रामीण भागातील जनतेला किंवा कुणाला विचारायचं सरकारचा संबंध नाही आहे। मात्र आता कोल्हापूरच्या हद्दवाढीचा जो प्रश्न आहे तो आता जोर धरू लागलेला आहे। 75% जनता ही रोजगारासाठी कोल्हापूर शहरामध्ये येत्या। म्हणजे शहरात येऊन हे रोजगार मिळवतात, पैसे मिळवतात, भाजीपाला विकला जातो, त्यांच्यावरच त्यांचा विकास आहे अवलंबून आणि शहराला नावं ठेवतात। हद्दवाढ झाली नाही तर बाहेरच्या कंपन्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसे करणार आणि आपल्या युवकांना इथं रोजगार कसा भेटणार। जर त्यांच्या गावात विकास असेल तर सकाळी गाडीला किक मारून शहरात कशासाठी येतात हो? तर ह्या गोष्टीला कुणाचाही म्हणजे राजकारण विरहित एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर त्याला देखील हे मान्य असणार की हद्दवाढ ही झालीच पाहिजे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। गेल्या 53 वर्षाहून अधिक काळापासून कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही। मात्र आता कोल्हापूरच्या हद्दवाढीचा जो प्रश्न आहे तो आता जोर धरू लागलेला आहे। केके न्यूजच्या माध्यमातून आपण जी 18 गावं आहेत त्या 18 गावाबरोबरच कोल्हापूर वासियांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, भूमिका आहेत, हद्दवाढ व्हावी, हद्दवाढ नको या बद्दल जे काही त्यांची भूमिका आहे, ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। आणि मी सध्या कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठ जे कोल्हापूर शहराचं एक प्रकारे टोकच येतं या भागात आता मी सध्या उभा आहे। या ठिकाणी काही नागरिक जे आहेत कोल्हापूर शहरातील आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे, हद्दवाढीचा फायदा कोणाला होणार आहे, हद्दवाढ व्हावी की नको हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। दादा नमस्कार, काय सांगाल आता सध्याच्या घडीला हद्दवाढीचा जो प्रश्न आहे तो आता जोर धरू लागलेला आहे, काय नेमकी तुमची भूमिका काय आहे? आपण जर पाहिलं असेल की 1946 साली या शहरामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जी हद्द होती तीच आज 2025 साली शहराची हद्द आहे। आणि 1972 साली ज्यावेळी नगरपालिकेतून महानगरपालिकामध्ये रूपांतर होत होतं त्यावेळी शहराची हद्दवाढ ही कोणत्याही परिस्थितीत व्हायला हवी होती, परंतु आपण जर पाहिलं तर त्यावेळी हद्दवाढ झाली नाही आणि त्यावेळेपासून हद्दवाढीचा हा लढा चालू आहे। आज शहरात लोकसंख्या वाढली, शहर विकसित होत चाललं आहे, त्यानंतर आरक्षण आली, आता पूर परिस्थितीनं रेड लाईन ब्ल्यू लाईन आली, त्यामुळं शहराच्या विकासाला अतिशय हद्द कमी आहे। दुसरी गोष्ट, हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। यामध्ये कुणालाही ग्रामीण भागातील जनतेला किंवा कुणाला विचारायचं सरकारचा संबंध नाही आहे। कारण 1972 साली शहराची सरकारनं हद्दवाढ करायला पाहिजे होती, त्यामुळं सरकारनं पहिल्यांदा हद्दवाढ जाहीर करावी आणि त्यानंतर मग ग्रामीण भागातील लोकांचं काय आहे आणि त्यांचं तेथील जे पुढारी आहेत ग्रामीण भागातील अतिशय त्यांचं दिशाभूल करत आहेत। कारण जर हद्दवाढ झाली तर त्यांचा पाण्याचा दर कमी होणार आहे, घरफाळा 5 वर्ष फक्त 25% राहणार आहे, आता ग्रामपंचायतीचा आहे, शहराचा विकास होणार आहे। आज जर लगतची गावं जर बघितली, आपण आता विषय काढला, एक उत्तरेश्वर पेठ एक टोक आहे, आज आमचं एक घर उत्तरेश्वर पेठेत आहे, एक घर जिवाळा कॉलनी, एक घर आंबेवाडीत, एक घर शिंगणापूरमध्ये, एक घर वडिंग्यात आहे। म्हणजे शहरातील लोकांची घरं आहेत। आज ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी लोकसंख्या पाहिली तर शिंगणापूर ग्रामपंचायतीचे 6000 मतदार आहेत आणि लोकसंख्या 25000 आहेत, म्हणजे आमचेच लोक तिकडे राहायला लागलेले आहेत। त्यामुळं हद्दवाढ ही झालेली आहेच, फक्त हे कागदपत्री त्यांनी काय करायचं आहे, आमच्यात यायचं आहे। कारण आज पंचगंगा हॉस्पिटल असू दे, या ठिकाणी असणारे विरून फिरून गंगावेश, आज गंगावेशात बघितले गर्दी कोणाची आहे, भाजी विकायला कोण येते, ग्रामीण भागातील जनताच येते, त्यामुळे अर्थकारण देखील एकमेकांवर अवलंबून आहे। त्यामुळे ग्रामीण पुढाऱ्यांचं कुठलंही न ऐकता ग्रामीण जनतेने याला विरोध करू नये आणि शासनाने विचारायची काही गरज नाही। कारण पुण्याची हद्दवाढ 4 वेळेला सुरुवातीला झाली त्यावेळी विरोध झाला आणि त्यानंतर 32 वेळा हद्दवाढ झालेली आहे। त्यामुळं पहिली हद्दवाढ सरकारनं जाहीर करावी, आपोआप ग्रामीण भागातील जनता यामध्ये येईल। नक्कीच हद्दवाढ करावी अशी मागणी यांनी सांगितली की अर्थकारण एकमेकांवर अवलंबून आहे असं म्हणतात। मात्र ग्रामीण भागातील जनतेचं असं म्हणणं आहे की तुमच्या महानगरपालिका क्षेत्रामध्येच अपुऱ्या सोयीसुविधा आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, गटर असतील, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच शहरी लोकांना ज्या कमी पडतात आणि तुम्ही हद्दवाढ करायची मागणी का करताय असा त्यांचा संतप्त सवाल आहे। आता कसं झालेलं आहे, एखादं कुटुंब ज्यावेळी सुरुवातीला नवीन असते त्यावेळी त्यांची एका खोलीत राहत असते
ज्यावेळी ते कुटुंब मोठं होते त्यावेळी त्यांना अनेक घर लागते, म्हणजे दुसरे घर लागते. तसंच आता महानगरपालिकेची पण अवस्था अशीच झालेली आहे. सुरुवातीच्या काळात जी लोकसंख्या होती त्यावेळी महानगरपालिका त्या लोकांना सुविधा देण्यासाठी तत्पर होती, परंतु आजूबाजूच्या खेडेगावातील 75%पेक्षा जास्त लोकसंख्या ही कोल्हापूरमध्ये वसलेली आहे. या कोल्हापूर ची सुविधा घेत आहे काय, ह्यामुळं महानगरपालिकेवर अतिरिक्त भाग म्हणजे आर्थिक ह्याचा सगळा बोजा या लागलेला आहे. त्यामुळं महानगरपालिकेनं हद्दवाढ ही 100% झालीच पाहिजे. आणि राहिली एक गोष्ट की इथं परवा दिवशी काल एक व्हिडिओ व्हायरल झाला उत्तरेश्वर पेठेतला. अतिशय खोडसरपणाने हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, कारण हा व्हिडिओ हा त्या व्यक्तिगत अपार्टमेंटचा व्हिडिओ होता काय, आणि तो दिवसभर सोशल मीडियावर पुरवण्यात गेले की महानगरपालिका ह्याच्यात सक्षम नाही आहे, या ड्रेनेजचं काम करत नाही, तर मग हे कसं करतील. हा एक हद्दवाढ ही मानसिकता आता झालेली आहे. यात पॉझिटिव्ह येऊनच बघितलं पाहिजे. आणि कोल्हापूरच्या प्रगतीला जर आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रगती करायची असेल तर हद्दवाढ ही 100% झालीच पाहिजे असं मला वाटते. आणि एवढंच मला सांगायचं आहे. ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की हद्दवाढ ही झाली पाहिजे, कारण जसं यांनी सांगितलं नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोल्हापूरच्या ज्या काय अर्थकारणाला चालना देण्याचं काम फक्त ग्रामीण जनता करत्या. जसं की उदाहरण सांगायला गेलं तर कोल्हापुरात भाजी असेल, दूध असतील, त्याचबरोबर KMT जी आहे ती ग्रामीण भागाच्या जनतेवर KMT आपली चाललेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हद्दवाढ हा विषय फार दिवसापासून म्हणण्यापेक्षा बरीच वर्ष हा प्रलंबित आहे. त्यामुळं हद्दवाढ ही कोणत्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. राहिली गोष्ट KMTची, लोक येतात जातात, त्याला काय आता कसं आहे, त्यांना पण ती सुखसुविधा आपल्याला मिळतेच, त्यांना पण मिळतेच ती सुखसुविधा. त्यामुळे कसं आहे, हद्दवाढ ही झालीच पाहिजे. 75% जनता ही रोजगारासाठी कोल्हापूर शहरामध्ये येत्या. आज जर तुम्ही बघितला KMT सगळ्यात जास्त ह्या उपनगरात आणि खेडेगावात जास्त फिरल्या जातात. उत्पन्न जर बघितलं तर तुम्ही सगळ्यात जास्त आपलं जे आहे ते आर्थिक स्रोत हा कोल्हापूर शहरामधनं होतो. जर आपण आपल्या रोजगारासाठी आणि आपण आपल्या सगळ्या म्हणजे कुठल्याही गरजेसाठी कोल्हापूर शहरामध्ये येतोय काय, आणि फक्त संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या घरी जाताय काय, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. जर आपलं उत्पन्नाचं स्रोत रिक्त आहे, आपल्याला सगळ्या सुविधा आपण कोल्हापूर शहराचा घेत आहे, तर मला नाही असं वाटत की सर्वसामान्य माणसाला जरी नागरिकाला राजकारण विरहित जर तुम्ही विचारलं तर तो देखील हेच म्हणणार की हद्दवाढ ही झालीच पाहिजे, कारण मी सगळ्या सुविधा या कोल्हापूर शहरामधल्याच घेत आहे. मला KMT घरापर्यंत सोडायला येत्या. मी मोठ्या दवाखान्यात म्हणजे थोरल्या दवाखान्यात मी माझं काय जरी आज कुणाचं जरी काही जरी झालं तरी मी दवाखान्यात जातोय, तिथंच जातोय. तर ह्या गोष्टीला कुणाचाही म्हणजे राजकारण विरहित एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर त्याला देखील हे मान्य असणार की हद्दवाढ ही झालीच पाहिजे. ज्या त्या गावांची ग्रामपंचायत जी आहे ती सक्षम आहे, आम्हाला अनेक सोयीसुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अगदी चांगल्या रीतीनं मिळतात. मग कोल्हापूर शहराच्या महापालिकेची जर आत्ता अवस्था बघितली तर तशा सुविधा कोल्हापूर शहरात मिळत नाहीत. जर आपण पाहिलं, आता सगळ्यांनी उल्लेख केला की महिन्याला 2 कोटी रुपयाचा लॉस म्हणजे नुकसान सहन करून महापालिका KMTच्या फेऱ्या बघितल्या की 22 पैकी 20 फेऱ्या ह्या ग्रामीण भागात आहे, या हद्दवाढी लगतच्या गावात आहे. दुसरं आपण बघितलं की शासकीय जे हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल असेल, सावित्रीबाई असेल, महापालिकेचे असतील किंवा CPR हॉस्पिटल असेल, 80% यामधले पेशंट हे ग्रामीण भागातले आहेत. आज लगतच्या गावातील जरी मयत झालं तर कोल्हापूर महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे जी मैताचं मोफत अंत्यसंस्कार करते. त्यामुळे तिथली देखील प्रेत म्हणजे जे मृतदेह किंवा त्यांचे जे मयत झालेले लोक आहेत ते या ठिकाणी अंत्यसंस्कार करतात. आपण जर ह्याचा सगळ्याचा विचार केला, आज ते म्हणतात विकास हे काय करणार. रोज सकाळी फ्लोटिंग पॉप्युलेशन 3 ते 3.5 लाख लोक आपण शहराच्या प्रत्येक नाक्यावर जर थांबलो तर माणसांचे लोंढे सकाळी 10-10:30 वाजता आणि संध्याकाळी 6-7 वाजता हे निघालेले असतात. म्हणजे शहरात येऊन हे रोजगार मिळवतात, पैसे मिळवतात, भाजीपाला विकला जातो, त्यांच्यावरच त्यांचा विकास आहे अवलंबून, आणि शहराला नावं ठेवतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी विचार करावा. जर त्यांच्या गावात विकास असेल तर सकाळी गाडीला किक मारून शहरात कशासाठी येतात हो. शहरात काहीतरी शहराचं आकर्षण आहे, शहरात रोजगार मिळतोय, शहरात तुम्हाला सुविधा मिळतात, म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटी आहेत, बाकीच्या स्पोर्ट्स आहेत, बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणून तुम्ही शहरात येता. असं असताना शहरापेक्षा आमचं गाव मोठं आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि तुम्ही ग्रामपंचायतीचा विषय सांगितला, मूळ कारण ते राजकीय लोकांचा हाच विषय आहे
की ग्रामपंचायतीचे 5 सदस्य आहेत, त्या ठिकाणी एक नगरसेवक होणार. मग नगरसेवक हे पद ग्रामपंचायत सदस्यापेक्षा मोठं आहे, ते त्यांच्या लक्षात येत नाही. खरं 5 मागं फिरणारी माणसं आपल्या कमी होणार, म्हणून राजकीय लोक या हद्दवाढीला विरोध करत आहेत. राजकीय नेते नक्कीच. प्राधिकरणाच्या बाबतीत जर आपण बोला गेलो तर प्राधिकरण ज्या वेळेला 2017 साली जाहीर करण्यात आलं होतं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अप्रत्यक्षरित्या कोल्हापूरची हद्दवाढ झाल्यातच जमा असल्याचं आहे आणि प्राधिकरण जर सक्षम केलं शासनानं तर आमच्या गावाचा विकास आणि कोल्हापूर शहराचा विकास देखील मोठ्यानं होईल. त्यामुळे आत्ता हद्दवाढ करण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मागच्या वेळी देखील संघर्ष झाला होता, त्यावेळी मध्यम मार्ग म्हणून प्राधिकरणाची स्थापना केली. तर आज आपण प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये बघितलं की 1 टेबल 2 खुर्च्या आणि त्याच्या अंतर्गत येणारी गावे आज 5-5, 10-10 वर्ष बांधकाम परवाने प्रलंबित आहेत. हे प्राधिकरणाचं जो शासनाने नेमलेलं होतं ते अतिशय म्हणजे बुडीत निघालेलं आहे. त्याचा धड ग्रामीण भागाला फायदा झालेला नाही, शहरात झालेला नाही. शासनानं हद्दवाढ जर करायची असेल आणि हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया होणारच, तर त्याच्या अगोदर हे प्राधिकरण रद्द केलं पाहिजे. ग्रामीण जनतेनं प्राधिकरणावर अवलंबून राहू नये, कारण ग्रामीण जनतेची जो ओरडा आहे की प्राधिकरण रद्द करा म्हणून, आणि हद्दवाढीचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी प्राधिकरणाचा आसरा घेतला जातो. त्यामुळे शासनानं पहिलं प्राधिकरण रद्द केलं पाहिजे आणि त्यानंतर त्वरित हद्दवाढ जाहीर केली. मित्रा, तू एक तरुण आहेस, तरुण म्हणून तुला काय वाटते, कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी की नको? हद्दवाढ ही कोल्हापूरची झालीच पाहिजे. हद्दवाढ झाली नाही तर बाहेरच्या कंपन्या आपल्याकडे इथे इन्व्हेस्टमेंट कसे करणार आणि आपल्या युवकांना इथं रोजगार कसा भेटणार? ज्या हद्दवाढ झाल्यानंतर बाहेरच्या कंपन्या आपल्या इथं इन्व्हेस्टमेंट करणार, त्यानंतर मग आपल्या युवकांना रोजगार मिळणार. आपले युवक रोजगारासाठी कोल्हापूर सोडून पुण्या मुंबईला जातात का? कशासाठी? का तर तिथं मोठमोठ्या कंपन्या, त्या कंपन्यामध्ये जॉब करून आपले IT कंपन्या आहे तिथं जॉब करून आपलं एक सांभाळण्यासाठी करतात सगळं. त्याच जर कंपन्या हद्दवाढ झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्या कंपनीने, तेच जर आपल्या कोल्हापुरातील तिथे युवक आहेत तेच तिथे जॉब करण्यापेक्षा कोल्हापुरात येऊन जॉब करतील आणि आपल्या घरातल्यांच्याबरोबर राहतील. यासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटते, कोल्हापूरचे तुम्ही नागरिक आहात, हद्दवाढ तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळात म्हणजे हद्दवाढ हा असा प्रश्न आहे की याच्या आधी जे सरकार होतं आपल्या कॉर्पोरेशनला, त्यांनी ही करणं सोपं होतं आणि त्याचं जे आपले जे गावातले लोक आहेत, ही जी गटतट असते, गटतटाचं राजकारण आहे. त्याच्यामुळं जे नेते होते, पूर्वीचे जे नेते होते, त्यांनी जे डोक्यात भीती घालून ठेवलेली आहे की हद्दवाढीची. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे यांचा घरपाळा, यांचं पाणी. आज जर खेड्यात गेला तर तुम्ही एकाही चावीला कॉक नसतोय, दिवसभर पाणी वाहत असते. ते ही त्यांची सुविधा पहिली बंद होणार आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ते जे पाणी बंद करणारे आणि पाणी चालू करणारे लोक असतात ते त्यांच्या गावातलीच असतात. त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार ती पाणी सोडत असतात, त्यांच्या वेळेनुसार ती पाणी बंद करत असतात. ही पद्धत बंद होणार हे त्यांना असं वाटते. कारण कसं आहे की खेड्यात मी फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी, की बघितले की पाणी इतकं पाणी ती वाया घालवतात लोक, पाणी वाया घालवतात किंवा या सगळ्या गोष्टी जर आपण बोलायला गेलो तर आज आपण महापालिका क्षेत्रामध्ये जर पाण्याची बिलं बघितलीत तर आणि सगळा बुरदंड हा शहरालाच भरावा लागतोय. जे कुणी का करू दे, कसं आहे सांगतो, ॲक्च्युली यांचे 6 महिन्यानं घरपाळे आहेत, त्यानंतर वर्षाचे पाणी बिल पट्टे आहे. हे अशी जी पद्धत आहे की नाही ही त्यांची बंद होणार आहे, त्यांना माहीत झालेलं आहे. कारण कसं असं कॉर्पोरेशन आलं की नियम अटी आल्या आणि सरळ डायरेक्टली असे एवढे झाले की ती बोर्ड लावतात की हद्दवाढीसाठी आमचं गाव घ्यायचं नाही म्हणून. हा प्रकार कुठला आहे की हे सगळं निस्तार आपल्या शहरी लोकांना लागते. त्याचे सगळे कर, त्याचे सगळे जे हे आहे ते सगळे आपण शहरीवासीच भरतो ना. आता मला सांगा, खेड्यातून किती भाजीवाली किंवा किती सगळे येऊन इथेच विकतात डायरेक्टली. हा त्यांचाच फायदा आहे ना. हा फायदा भाजीवाल्या किंवा दूध घेऊन येणारे माणसं वैकायचं इथे खेड्यात आहेत, त्यांना आपण असं म्हणत नाही की बा तुम्ही खेड्यात आहे तुम्ही ते विकू नका म्हणून. अशी पद्धत चालू केली तर हद्दवाढ ऑटोमॅटिक होईल. आता जसं यांनी सांगितले की ज्याप्रमाणे आता त्यांच्या इथं पाणी वाया जाते आणि आता या सगळ्यांचा जर सारासार विचार केला तर शहरी आणि ग्रामीण भाग असा एक संघर्ष जो आहे तो या हद्दवाढ प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. राज्य शासनाकडून किंवा आपल्या महापालिका प्रशासनाकडून एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? 100% जसं तुम्ही म्हणला तसं आज कुठल्याही प्रकारचं हद्दवाढीमध्ये राजकारण न आणता, म्हणजे लिटरली ह्या गोष्टीमध्ये सर्वसामान्यांचा विचार जर केला तर कालांतरानं प्रत्येक शहराची हद्दवाढ ही ठराविक एक वेळेनंतर होत्या. तसं हा कोल्हापूरचा पण एक हक्क आहे की ह्या हद्दवाढ होण्याची. कोल्हापूरला पण हद्दवाढ ही झालीच पाहिजे आणि मला वाटते की ती होणार. कारण आता इथलं केंद्रात आणि ह्याच्यामध्ये राज्यात आता एकच शासन आहे आणि लोकप्रतिनिधींच्या इथल्या
पॉझिटिव्ह खूप आहे की हद्दवाढ व्हावी म्हणून काय, तसंच इथल्या लोकांची पण, शहरी लोकांची पण तेच आहे की हद्दवाढ ही झालीच पाहिजे. आणि या सर्वांचा विचार करता जर आपण बघितलं तर हद्दवाढ होण्यासाठी काय हरकत नाही असं मला वाटते. काय वाटते तुम्हाला, कोल्हापूर शहराचा हद्दवाढीचा प्रश्न आता पुन्हा एकदा पेटलेला आहे, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया? नाही, हद्दवाढ ही झालीच पाहिजे. कारण आपल्या मुलांच्याकरता IT क्षेत्र म्हणा किंवा उद्योगधंदे हे नवीन येण्याकरता हे हद्दवाढ झालीच पाहिजे. कसं आहे, बरेच शहरं आता आपल्या मागची देखील बरंच हद्दवाढ होऊन पुढे गेलेले, जसे सोलापूर आहे, बरेच आहे शहर. कोल्हापूरचीच हद्दवाढ का नाही, त्याबद्दल हद्दवाढ व्हावी असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते, आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही हद्दवाढ होईल का असं वाटते का तुम्हाला? मुळामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मागेच कोल्हापूर महापालिकेला अहवाल द्यायला सांगितलं होतं, परंतु महापालिकेकडून आपल्याला माहीत असेल की अहवाल दिला गेला नाही. नाहीतर ह्या निवडणुकीपूर्वीच हद्दवाढ ही प्रस्तावित होती. विरोध आहे असं, किंवा महापालिका कुठं नाही, महापालिका यामध्ये कमी पडते. वेळोवेळी कृती समितीने देखील महापालिकेच्या निदर्शनाला आणलं आहे आणि आयुक्तांनी मान्य केलेलं आहे आणि 8 दिवसात हा परिपूर्ण अहवाल तयार करायचं काम चालू आहे. आणि याला सायंटिफिक रिझन पण आहे. आज प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जे सायन्सप्रमाणे राहण्यासाठी, आज साधं जनावर जरी घेतलं तर त्याला गोठा बांधायचं म्हटल्यानंतर त्याला किती स्पेस पाहिजे, किती जागा पाहिजे, हे सायन्सनं निर्धारित केलेलं आहे. आणि आज शहराची लोकसंख्या बघितली तर प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी जे अधिकार म्हणून जे नियमानं घटनेप्रमाणे जे आहे तेवढी जागा आता आपल्याला उपलब्ध नाही. त्यामुळे सायंटिफिकरित्या देखील ही हद्दवाढ होणं ही काळाची गरज आहे. महापालिकेकडनं परिपूर्ण अहवाल तयार करायचं चालू आहे. तो झाल्यानंतर 100% हद्दवाढ होईल आम्हाला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी विशेषतः नमूद करतो की जे राजकीय नेते आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असून देत, ती शहरात आले की हद्दवाढीच्या बाजूने बोलतात आणि ग्रामीण भागात गेले की हद्दवाढीला काय करतात, विरोध करतात. आणि राहतात शहरात, सगळ्या सुविधा यांच्या घरात पाणी महापालिकेचं, शहरातल्या सगळ्या सुविधा वापरतात आणि कोल्हापूर शहराच्या हद्दीत हे राहतात आणि ग्रामीण जनतेला म्हणतात तुम्ही शहरात येऊ नका. यांनी पहिल्यांदा आपलं बंद करायला पाहिजे. प्रश्नाचं राजकारण केलं जाते असं म्हणायचं का? राजकारण केलं जातं, 100% राजकारण केलं जातं. तर या पुढाऱ्यांना माझी या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे की कोल्हापूरच्या शहराच्या प्रगतीत तुम्ही खीळ घालू नका, लोकांची खोटी दिशाभूल करू नका. कारण घटनेनं कायद्याप्रमाणे जर पाहिलं असेल तर हद्दवाढीमध्ये कुणाचं मत विचारात घ्यायचा कुठलाही नियम नाही. असं असताना तुम्ही आकारानं इथली कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी विरोध करत आहात. त्यामुळे शासनानं त्यांच्या अधिकारात आहे आणि ही हद्दवाढ परिपूर्ण अहवालाच्या आधारे जाहीर करा. तर आपण पाहिलं की सायंटिफिकरित्या, नैसर्गिकरित्या कोल्हापूरची हद्दवाढ होणं ही काळाची गरज आहे आणि राज्यकर्त्यांनी देखील याबाबतचा विचार करून या हद्दवाढीच्या प्रश्नाचं राजकारण न करता कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर युवकांनी देखील आपल्यासमोर असं मागणी केली की ज्या वेळेला हद्दवाढ होईल त्याच वेळेला पुणे, बेंगलोर, मुंबई अशा मेट्रो सिटीमध्ये जी आपल्या कोल्हापूरची तरुण मुलं कंपन्यांमध्ये, IT कंपन्यांमध्ये काम करतात, त्याच लोकांना हद्दवाढ झाल्यानंतर ज्यावेळी कोल्हापुरात कंपन्या येतील त्यांनाही कोल्हापुरात त्यांना नोकऱ्या, चांगल्या रोजगार उपलब्ध होईल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.